So students, last lecture I told about the array. The definition of the array means the concept of array, means how to declare array, how to initialize array. Okay, so using the example here actually. So this is the example. So here, so again see here, I just revise the concept of again array. This is the actually int I means is a single variable. Okay, and that variables I assigned a value 0. Here I initialize I variable. This is the I variable, so I variable assigns, or I initially assigns a value to the I variable. Okay, so that is a regular variable, that is not array. Okay, because array means, okay, it stores more than one variable's value, then we call them as array. बघा ह्या एक्झाम्पलमध्ये ही आय हे दिसते, हे आय हे एक रेग्युलर व्हेरिएबल आहे, लक्षात ठेवा. ओके, ज्याला व्हॅल्यू दिलेली आहे किती, 0 व्हॅल्यू दिलेली आहे, आणि कुठल्या टाईपचं आहे, इंटिजर. म्हणजे आय हे व्हेरिएबल एकच व्हॅल्यू स्टोअर करतं, आणि ती व्हॅल्यू किती दिली आहे पण इथं 0 असं दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर इथं पहा INT मार्क्स असं आहे बघा. तर इथं हा ॲक्च्युली अरेचा कन्सेप्ट आहे. काय बघा, हे मार्क्स हा तो अरे आहे. काय, मार्क्स हा अरे आहे, आणि मार्क्स हा अरे किती टोटल व्हॅल्यू स्टोअर करतो, 5 व्हॅल्यू. किती स्टोअर करतो व्हॅल्यू, 5 व्हॅल्यू. म्हणजे मार्क्स हा अरे जो आहे हा टोटल 5 व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो, लक्षात ठेवा. हे दिल्यामुळे ऑटोमॅटिकली व्हेरिएबल डिक्लेअर होतात 5, आणि ती 5 व्हेरिएबल्स साहजिकच 5 व्हॅल्यू स्टोअर होतात. आणि ही जी 5 व्हेरिएबल्स आहेत, ही व्हेरिएबल्स कुठल्या प्रकारची व्हॅल्यू स्टोअर करतात, तर ती इंटिजर टाईपच्याच व्हॅल्यू स्टोअर करतात, लक्षात ठेवा. तर इथं पहा, मी मार्क्स ऑफ 5 जे दिले, हे काय करतं, 5 व्हेरिएबल्स तयार करतं. ती व्हेरिएबल्स कुठली असणार आहेत, तरी ती अशा प्रकारची असणार आहेत. बघा इथे दिले ती, मी मार्क्स ऑफ 0 हे पहिलं असणार आहे, मार्क्स ऑफ 1 हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, हे 5वं. आणि बघा ह्या सगळ्यांनाच मी काय दिले बघा, व्हॅल्यू असाइन केले. ती पहिली व्हॅल्यू 60 आहे, दुसरी 70, 85, ओके, 75, बरोबर आहे का. ह्या सगळ्या व्हॅल्यू कुठल्या टाईपच्या आहेत, इंटिजर टाईपच्या. म्हणजेच काय, तर अरे, ओके, अरे जो काय आहे, अरे हा काय करतो, अनेक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, अनेक व्हेरिएबल तो डिक्लेअर करतो, पण त्या व्हेरिएबलला ज्या व्हॅल्यू स्टोअर होतात त्या सगळ्या एकसारख्या असतात. म्हणजे त्याची डेटा टाईप कुठली आहे, त्या प्रकारेच असतात, लक्षात ठेवा. उदाहरण जर सांगायचं म्हटलं, आणि केवढच मी एक्झाम्पल घेतो. समजा फ्लोट PER, इथे मी लिहितो वाटल्यास बघा, फ्लोट FLOAT, फ्लोट PER म्हणजे पर्सेंटेज. समजा पर्सेंटेज ऑफ 100 असं दिलं. ह्याचा अर्थ काय, तर PER हा अरे आहे जो टोटल किती व्हॅल्यू स्टोअर करतो, 100 व्हॅल्यू स्टोअर करतो. पण ह्याचा जो पहिला मेंबर असेल तो कोणता असणार आहे, PER ऑफ 0, आणि शेवटचा मेंबर किती असणार आहे, 99. जसं इथं बघा मार्क्स ऑफ 5 दिले, म्हणजे सुरुवात किती नव्हते, 0, आणि शेवटचा मेंबर काय, 4 असतो. म्हणजे त्याचे मेंबर एलिमेंट्स त्याचे, ओके, सभासद म्हणता येईल. तसंच PER हे जे व्हेरिएबल आहे हे फ्लोट टाईपच्या व्हॅल्यू स्टोअर करतं. काय स्टोअर करतं, फ्लोटच्या टाईप व्हॅल्यू स्टोअर करतं. मग जो PER असेल, PER स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 समजा पहिला एलिमेंट्स, तो व्हॅल्यू काय स्टोअर करेल, कुठल्या प्रकारची तुम्ही द्याल ती व्हॅल्यू स्टोअर करेल, पण ती फ्लोट असणार आहे. जसं 87.3, ओके. समजा PER1 हा काय स्टोअर करेल, काहीतरी दुसरी 50.4, अशी काहीतरी व्हॅल्यू इन फ्लोटिंग पॉईंटमध्ये स्टोअर करणार, लक्षात ठेवा. तसाच PER 99 ही सुद्धा काय करेल, फ्लोट टाईपमधल्या व्हॅल्यू काय करेल, स्टोअर करतो. म्हणजे अरे म्हणजे काय, अरे हे कशासाठी उपयोगाला येते बघा. तर जसं आता मगाशी मी म्हटलं तुम्हाला की 100 विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज स्टोअर करायचे आहेत. मग तुम्हाला 100 व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील, अरे कन्सेप्ट नसेल तर 100 व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर करावं लागतील, लक्षात ठेवा. म्हणजे %1, %2, %3, म्हणजे किती, यासाठी किती तुम्हाला टाईप करावं लागेल, बरोबर. यासाठी वेळ लागतो, एफर्ट्स लागतो, लक्षात ठेवा. ह्याच्यापेक्षा सिम्पल जर तुम्ही दिलात, जसं मी याने दाखवतो बघा, फ्लोट FLOAT, बघा फ्लोट, एक साधी स्टेटमेंट, FLOAT फ्लोट PER, मी पूर्ण स्पेलिंग लिहित नाही पर्सेंटेजचं, PER पण तुम्ही देऊ शकता व्हेरिएबल, PER ऑफ 100 असं दिलात
की ॲटोमॅटिकली एवढी एक स्टेटमेंट 100 PER नावाचे व्हेरिएबल तयार करते बघा. ओके, नसेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी PR1 PR2 PR2 PR3 म्हणजे PR0 PR1 PR2 अशी 100 व्हेरिएबल्स तुम्हाला स्वतः डिक्लेअर करावी लागली असती, टाईप करावी लागली असती. म्हणजे हे किती सोपं झालं आहे बघा. आता हे 100 आहे म्हणून समजा एखादी बँक आहे, बँकेमध्ये खाती आहेत काहीतरी, बँकेमध्ये खाती किंवा एखादी संस्था घ्या, त्या संस्थेमध्ये सभासद असतात त्यांचे किंवा त्यांचे कस्टमर्स असतात. ओके, मग हे जे कोण आहेत त्या बँकेचे काय सभासद काय असतील ते समजा. ओके, त्यांची जी काय समजा त्यांचा एक तुम्हाला ID द्यायचा आहे, त्यांची माहिती स्टोअर करायची आहे. समजा एखादी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये 10,000 आहेत, त्यांची सभासद किती आहेत? 10,000 आहेत. मग त्यांची तुम्हाला माहिती आहे घ्यायची आहे, मग तुम्ही काय करणार? 10,000 व्हेरिएबल डिक्लेअर करणार का? 10,000 व्हेरिएबल डिक्लेअर करणार का आपण? ओके, म्हणजे कस्टमर ID समजा आपण, किंवा ओके काय मेंबर ID समजा आपण, मेंबर ID मेंबर 0 मेंबर 1 मेंबर 2 असं मेंबर 10,000 पण जाणार आहे का तुम्ही? 10,000 पण घेणार आहे का तुम्ही? म्हणजे टाईप करावं लागेल तुम्हाला. ह्याच्यापेक्षा सोपा उपयोग काय? सरळ सिम्पल काय INT ओके मेंबर ऑफ 10,000 असं जर लिहिलात, ॲटोमॅटिकली लक्षात ठेवा 10,000 मेंबर म्हणजे व्हेरिएबल्स मेंबर नावाची ॲटोमॅटिकली तयार होतात एवढ्या एका स्टेटमेंटवर. म्हणजे किती सोपं झालं बघा आपल्याला काम. ओके, हीच खरी ओके अरेचे जे काही फायदा आहे, हाच खरा आहे अरेचा फायदा आहे. आता हा अरे आपण बघितला. ओके, अरेचे पण टाईप्स आहेत बघा. जसं इथे मी दिलेलं आहे, देर आर टाईप्स ऑफ अरे. फर्स्ट वन दॅट इज सिंगल. आता आपण जे पाहिलं ॲक्च्युली ते सिंगल डायमेन्शन होतं. आता आपण जे बघितलं ना हे सिंगल डायमेन्शनच होतं. म्हणजे इथं सिंगल डायमेन्शन इथे बघितलं आपण INT मार्क्स. ओके, हे एक्झाम्पल बघितलं, हे सिंगल डायमेन्शन म्हणजे जिथं एकच स्क्वेअर ब्रॅकेट असतो त्याला सिंगल डायमेन्शन म्हणतात. 2 डायमेन्शन म्हणजे जर 2 स्क्वेअर ब्रॅकेट्स आले, ओके व्हेरिएबलचं नाव आणि 2 स्क्वेअर ब्रॅकेट आले तर त्याला 2 डायमेन्शन म्हणतात. 3 म्हणजे काय? जर 3 व्हेरिएबलचं नाव आणि 3 जर स्क्वेअर ब्रॅकेट्स असतील तर त्याला काय म्हणायचं? 3 डायमेन्शन अरे. बघा ब्रॅकेट्स ओके, इथं वाटल्यास बघा ब्रॅकेट्सचे प्रकार किती आहेत ब्रॅकेट्स. ओके, हा राऊंड ब्रॅकेट्स आहे, इथे दिसतो मेनच्या नंतर हा राऊंड ब्रॅकेट्स आहे, किंवा इथं प्रिंटेप नंतर पण हा राऊंड ब्रॅकेट्स आहे बघा. ह्याला राऊंड ब्रॅकेट्स म्हणतात. ह्याला कर्ली ब्रॅकेट्स म्हणतात. ह्याला काय म्हणतात? कर्ली महिरप्पी कंस ज्याला आपण म्हणतो त्याला कर्ली ब्रॅकेट्स म्हणतात. आणि इथे जे दिसते मार्क्स, इथं हा जो आहे अरेचा तो स्क्वेअर ब्रॅकेट आहे. स्क्वेअर ब्रॅकेट्स लक्षात ठेवा, स्क्वेअर. ओके, तर असे 3 प्रकारचे ब्रॅकेट्स असतात लक्षात ठेवा. आणि आपण स्क्वेअर ब्रॅकेट अरेला वापरतो, हे लक्षात ठेवू द्या. स्क्वेअर ब्रॅकेट हे आपण अरेला वापरतो. ओके, तर अरेचे टाईप्स आहेत सिंगल डायमेन्शन, 2 डायमेन्शन आणि मल्टी. तर आपण 2 डायमेन्शनल बघूयात आता. ओके, पण 2 डायमेन्शनलवरती काम करूयात. तर इथं बघा, आता इथे दिले बघा कसं डिक्लेअर करायचं 2 डायमेन्शनल अरे. इथे दिले बघा INT. ऑब्वियसली अरे कुठलाही असो त्याचा डेटा टाईप कंपल्सरी पाहिजे, आणि डेटा टाईपच सांगतो ती व्हेरिएबल्स कुठल्या प्रकारची व्हॅल्यू स्टोअर करतात. ओके, INT हे डेटा टाईप झाला. अरे आता अरेचं नाव काय दिले बघा मी इथं 2 डायमेन. ओके, असं अरेचं नाव दिले, तुम्ही काही नाव द्या अरेला, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ही पहिली डायमेन्शन आणि दुसरी बघा, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 ही पहिली डायमेन्शन आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 ही दुसरी डायमेन्शन आहे लक्षात ठेवा. ओके, तर हा 2 डायमेन्शन अरे आहे. म्हणजे व्हेरिएबलच्या नावानंतर इथं 2 आपल्याला डायमेन्शन दिसतात. 2 डायमेन ही व्हेरिएबलचं नाव आहे, त्याच्यानंतर ही पहिली डायमेन्शन आणि ही दुसरी डायमेन्शन. ओके, म्हणून ह्याला 2 डायमेन्शन अरे म्हणतात. मागच्या एक्झाम्पलला बघितलं तर फक्त इथे एकच डायमेन्शन दिसते बघा. तर मार्क नंतर फक्त 5 स्क्वेअर ब्रॅकेट एकदा दिसतं, हे दॅट इज सिंगल डायमेन्शन. हे आहे 2 डायमेन्शन इथं. ओके, आता हे 2 डायमेन्शन आहे बघा, इथं 2 डायमेन्शन आहे. आता व्हॉट इज द यूज ऑफ 2 डायमेन्शनल अरे? याचा उपयोग नक्की कुठं होतो 2 डायमेन्शनल अरेचा? ओके, 2 डायमेन्शनल अरे इज यूजफुल वेन वी आर वर्किंग ऑन अ मॅट्रिक्स ऑर एनी इन्फॉर्मेशन दॅट इज इन अ टॅब्युलर फॉर्म. 2 डायमेन्शनल अरेचा उपयोग कुठं होतो? जर आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये जे मॅट्रिक्स आहे ओके त्याच्यावरती किंवा टेबल फॉर्ममध्ये काम करतो तेव्हा. उदाहरणार्थ रोज आणि कॉलम्समध्ये. उदाहरणार्थ इथं एक्झाम्पल्स बघा 2 डायमेन्शनल अरेचं. समजा इथं मी लिहितो, इथे मी काढतो बघा एक अरे काढतो बघा 2 डायमेन्शनल अरे. ओके, वाटल्यास हाच अरे तुम्हाला दाखवतो मी. हा जो आहे 4 3. ओके, पहिली डायमेन्शन 4, दुसरी डायमेन्शन 3. यातलं 4 ॲक्च्युली इंडिकेट करतं रो आणि 3 इंडिकेट करतं कॉलम. म्हणजे 2 डायमेन नावाचा हा एक अरे आहे. काय? हा एक अरे, याचं नाव काय आहे बघा, हा समजा तो 2 डायमेन नावाचा हा एक अरे समजा.
त्याला किती रोज आहेत, 4 रोज आणि 3 कॉलम्स आहेत. तर बघा 4 रोज आणि 3 कॉलम्स म्हणजे काय, ओके 4 रोज बघा मी एक्झाम्पल तुम्हाला देतो 3 कॉलम्स. ओके तर समजा पहिल्या व्हॅल्यूज होतो मी काहीतरी इथं 3 2 9 ओके 6 6 5 2 1 6 3 ओके 5 4 2 ओके असा तो अरे. बघा हा अरे इथे जे दिला तोच अरे समजा आपण 2 डायमेन्शन हा अरे आहे. ह्याला किती रोज आहेत बघा इथे दिले मी 4 म्हणजे बघा हा पहिला रो, हा दुसरा रो, हा तिसरा रो आणि हा चौथा रो त्याचा. आणि कॉलम्स किती दिलेत मी 3. हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम आणि हा तिसरा कॉलम. हा म्हणजे हे टोटल 4 3 याचा अर्थ काय 4 क्रॉस 3 म्हणजे 4 क्रॉस 3 म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 3 किती येतात टोटल 12 येतात. आणि हे जर एलिमेंट तुम्ही काउंट केलात म्हणजे हा 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 हे एलिमेंट जर तुम्ही काउंट केलात, हे सगळे एलिमेंट जर तुम्ही काउंट केलात 2 3 9 2 3 9 6 5 2 हे सगळे काउंट केलं तर तुम्हाला उत्तर किती मिळेल 12. सगळे एलिमेंट्स किती आहेत 12 आहेत लक्षात ठेवा. ओके म्हणजे मी इथे दाखवलं बघा 4 म्हणजे हे रोज, पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो आणि चौथा रो, आणि 3 हे इंडिकेट करतं कॉलम्स, हे पहिला दुसरा आणि तिसरा कॉलम्स. ह्या प्रकारे लक्षात घ्या 2 डायमेन्शन अरे काम करतो. वाटल्यास मी आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. समजा मी असं काहीतरी लिहिलं INT ओके INT मॅट्रिक्स समजा मॅट ऑफ 2 क्रॉस 2. आता 2 क्रॉस 2 म्हणजे 2 × 2 किती 4 ॲक्च्युली म्हणजे 4 एलिमेंट्स त्यामध्ये येणार त्याचा अर्थ. ह्यातलं पहिलं 2 इंडिकेट करतं रो, दुसरा इंडिकेट करतं कॉलम. मी ओढ्यास इथं ड्रॉ करतो बघा, इथं ड्रॉ करतो. तर 2 रोज आणि 2 कॉलम्स म्हणजे काय असेल साधारणपणे काहीतरी मी व्हॅल्यू देतोय मला वाटतात त्या, म्हणजे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी कशा प्रकारे असू शकतो. 2 रोज म्हणजे पहिला एलिमेंट समजा 20 आहे, दुसरा एलिमेंट 87 आहे, तिसरा एलिमेंट काय ते 97 आहे, चौथा एलिमेंट काय ते 210 आहे. बघा इथं 2 रोज आहेत का, हे रोज पहिला रो आणि हा दुसरा रो. कॉलम्स 2 आहेत का, हा पहिला कॉलम आणि हा दुसरा कॉलम. ओके म्हणजे 2 रोज आणि 2 कॉलम्स हे या प्रकारे काम करतं लक्षात ठेवा. या प्रकारे काम करतं म्हणजे रोज अँड कॉलम्सवरती काम करताना अरेचा उपयोग होतो. म्हणजे मॅथॅमॅटिक्समध्ये बरेचसे जे काही अरेचे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी, म्हणजे ते जर मॅथॅमॅटिक्समधले जर अरेचे प्रॉब्लेम सोडवायचे मॅथॅमॅटिक्समधले जर मॅट्रिक्सचे प्रॉब्लेम सोडवायचे असेल प्रोग्रॅमिंगचा उपयोग करून, तेव्हा 2 डायमेन्शनल अरेचा उपयोग होतो हे लक्षात ठेवा. ओके ह्याच्यानंतर सगळ्यात लास्ट आहे बघा मल्टी डायमेन्शन अरे. ओके मल्टी डायमेन्शन म्हणजे काय, जेव्हा द डायमेन्शन आर मोर दॅन 2 देन इट इज कॉल्ड एज अ मल्टी डायमेन्शन. इथं बघा इथे एक्झाम्पल आहे ते, इथे एक्झाम्पल INT 3 डिम ओके असं दिले, नाव दिले तुम्ही काही पण नाव द्या तिथं. ओके INT 3 डिम 3 डायमेन्शन. ओके आता इथे दिलं बघ 3 डायमेन्शन आहेत म्हणजे 3 स्क्वेअर ब्रॅकेट्स आहेत 1 2 आणि 3 म्हणजे 5 10 आणि 4 असं आहे ते. याला 3 डायमेन्शन अरे असं म्हणतात. ओके तर साहजिकपणे याचा उपयोग जेव्हा तुम्ही ग्राफिक्सवरती काम वगैरे करत आहे तेव्हा त्यासाठी उपयोगाला येते. ओके आता हे काय होतं बघा, हे 5 10 4 हे नक्की कसं काम करतं, ह्याचा अर्थ असा आहे लक्षात ठेवा. हे 5 10 4 म्हणजे नक्की काय, 5 हे इंडिकेट करतं टोटल 5 अरे. किती अरे 5, टोटल 5 अरे. ओके त्यातल्या प्रत्येक अरेमध्ये किती रो असणार आहेत 10 आणि कॉलम किती असणार आहेत 4. बघा परत सांगतो मी, हे 5 10 4 काय इंडिकेट करतं, 5 इंडिकेट करतं टोटल किती अरे 5 अरे. किती 1 2 3 4 5 अरे प्रत्येक. आणि 10 आणि 4 काय इंडिकेट करतं प्रत्येक अरेचा रो किती, प्रत्येक आलेला रो 10 आणि कॉलम किती असणार आहेत 4. परत दुसऱ्या आलेला रो किती असणार आहेत 10, कॉलम किती असणार आहेत 4. परत पुढच्याचं पण 10 आणि 4 10 आणि 4 लक्षात ठेवा. असे टोटल किती अरे 5. हे इंडिकेट करतं 3 डायमेन्शन अरे. तुम्हाला याचं एक एक्झाम्पल वाटलं दाखवतो. ओके समजा असं की INT ओके 2 स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये 2 परत एकदा 2 परत एकदा 2 2 2 2 2 असं दिलं आहे बघा. म्हणजे यातला 2 काय इंडिकेट करतो 2 अरे ज्या दोन्हीचे 2 रो असणार आणि 2 कॉलम असणार आहेत. ओके म्हणजे ह्याचं काय, पहिला अरे मी देतो, पहिला अरे काहीतरी येतो. ओके 104 120
9 ओके 100 हा पहिला अरे आणि हा दुसरा अरे. ओके दुसरा अरे ज्याच्यामध्ये 160 87 काही पण तुम्ही व्हॅल्यू द्या 31 40 हा दुसरा अरे. म्हणजे हे जे आहे हे दर्शवतं काय 2 अरे हा पहिला अरे हा दुसरा अरे हा पहिलं हे दर्शवतं ते 2 अरे. हे पुढचं काय दाखवतं व्हॅल्यू ज्याच्यामध्ये 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. बघा याच्यामध्ये 2 रोज झाले 2 कॉलम्स 2 रोज झाले आणि 2 कॉलम्स झाले. ओके दॅट इज कॉल्ड एज अ मल्टी डायमेन्शन अरे. ओके